नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, कारागृह विभाग रिलेटेड हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण या कारागृह विभागाची आता हॉल तिकीट आलेली आहे आणि ती हॉल तिकीट कशी डाउनलोड करायची याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला देईल, सोबतच लिंक पण अवेलेबल आहे याची। जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर त्याची माहिती पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल। तर व्हिडिओ जरा स्किप न करता संपूर्ण बघा आणि तुम्ही कोणत्या पोस्टसाठी भरला मित्रांनो ती पण इथे पोस्ट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर डाउनलोड करताना काही प्रॉब्लेम होत असेल तर तसं पण कमेंट करा। मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो। आणि तसंच रेग्युलर अपडेटसाठी तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत याला शेअर करत चला। तर चला, आता ती लिंक जी आहे मित्रांनो ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे। तर बघा, आता तुम्ही जर माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती गेले तर तुम्हाला बघा कारागृह विभाग ॲडमिट कार्ड अवेलेबल अशी लिंक मिळेल। इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केलं की लगेच आपल्याला इथून गुगल क्रोमवरती जाऊया आपण आणि मग त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथे असं होमपेज मिळेल। त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, तुमचा पासवर्ड टाकायचा आहे। जर हे सर्व तुम्ही विसरले असाल तर तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आय डीवरती जा, तिथे तुम्हाला हे तुमचं मिळून जाईल डिटेल्स। ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, कॅप्चा टाकायचा आहे। हा कॅप्चा खूप महत्त्वाचा न चुकता, आणि त्याच्यानंतर लॉग इनवरती क्लिक करा। त्याच्यानंतर तुम्हाला तिथे एक विंडो ओपन होईल, तिथे पण एक आयसारखं बटन असेल। ओके, आणि त्याच्यावरती तुम्हाला हॉल तिकीट असं लिहिलेलं असेल किंवा ॲडमिट कार्ड असं लिहिलेलं असतं, ते तुम्ही डाउनलोड करा। ओके, आणि त्याच्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या आणि जे काही इन्स्ट्रक्शन आहे त्याच्यावरती ते करेक्ट एकदम अगदी न चुकता वाचा। त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला मागितलेलं आहे, काय काय सोबत घेऊन जायचं एक्झामला, ते संपूर्ण तिथे डिटेल दिलेली असते, विथ एक्झाम टाईम आणि सर्व गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या असतात। तर त्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचं आहेत आणि एक्झामला जाण्यापूर्वी जे काही मागितलेलं आहे, जसं कधी कधी आपल्याला काय मागितलं असतं, ॲडमिट कार्डसोबत ID प्रूफची झेरॉक्स मागितलेली असते आणि तुम्हाला माहीत आहे एक्झाम कोण घेतं, TCS, तर याच्यासोबत तुम्हाला ID प्रूफची झेरॉक्स पण लागेल। तर तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे लिंकवरती जा, हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या। काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये घेऊन कमेंट करू शकता। सध्यासाठी एवढीच माहिती होती। रेग्युलर अपडेटसाठी तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। थँक्यू व्हेरी मच।